आज आनंद आहे, उद्या दुःख होणार आहे. कित्येक आयुष्यात जगत असताना एक पण गोष्ट अशी नाही जी सतत आयुष्यात आपल्याला चालू शकते, सतत कन्सिस्टन्सी ठेवू शकते. अशी एक पण गोष्ट नाही. आज मला आनंद आहे, उद्या 2 दिवसांनी मला कोणीतरी तो आनंद हिरावून घेणार आहे. आज दुःख आहे, मला 2 दिवसांनी माझं ते दुःख संपून त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघणार आहे. म्हणजे आयुष्यात अशी एक पण गोष्ट नाही की जी कन्सिस्टन्सी चालू शकते. पण मात्र रिस अशी एक गोष्ट आहे ना, जी माणसाला परिवर्तनमध्ये बदलू शकते मित्रांनो. मग ती गोष्ट म्हणजे काय? की कधीतरी आपली परिस्थिती खराब असताना कोणीतरी आपल्यावर टीका केलेली असते, की "तू हे करू शकत नाही." आणि तीच गोष्ट आपल्या मनाला इतकी लागलेली पाहिजे ना किंवा मनाला इतकी लागलेली असते ना, की त्याच गोष्टीवर आपल्याला काम करायचं असतं. आज आपल्याकडे काही असू द्या, आपल्याला त्या गोष्टीचं काही घेणं नाही. पण ती गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मनाला समाधान नाही भेटलं पाहिजे. ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि त्यावर काम करणं म्हणजे आपली कुठेतरी एक विजयाच्या जल्लोषाच्या प्रमाणे आपण चाललोय असं कन्सिडर करायचं. कारण वेळ वेळ इतकी महत्त्वाची आहे ना, की वेळ आणि माणसाचं मन सर्व काही बदलू शकतं.